तर मग हाफ वेव्ह रेक्टिफायर नंतर आता आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. मग आता कसं हाफनं आपलं काम होत नाही तर फुल. मग कसं ते मी इकडे लक्ष द्या. फुल वेव्ह रेक्टिफायर कसं बनवतात. ओके, सो ऍज यू नो दॅट सगळ्यात पहिले काय लागते, आपल्या मोबाईलच्या चार्जिंगच आपण घेत असतो नेहमी आहे ना. मग आपल्या मोबाईलच्या बॅटरीला लागते किती वोल्ट सप्लाय लागते, किती वोल्ट सप्लाय लागतं आपल्या मोबाईलच्या बॅटरीला. 5 वोल्ट समथिंग काहीतरी रिक्वायरमेंट. वेगवेगळ्या बॅटरीवर वेगवेगळा आहे की नाही. जनरली 5 वोल्ट आहे ना, 3.5 वोल्ट एवढा लागतो. अब आपण लेट्स से कन्सिडर करू आपल्या घरामध्ये 220 वोल्ट एसी सप्लाय येत आहे. काय येत आहे, 220 वोल्ट एसी सप्लाय. आपल्याला पाहिजे 5 वोल्ट डीसी सप्लाय, कारण आपल्या मोबाईलची बॅटरी आहे डीसी आहे की नाही. मग तिथं काय असतं, आपल्या चार्जरमध्ये ते चार्जरचं जे अडॅप्टर असतं तिथं काहीतरी अशी सिस्टीम बसवली असेल की एखादं एक असं डिव्हाइस असेल की जे 220 व्होल्टला लोअर व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करेल. 220 व्होल्ट एसी ला लोअर व्होल्टेज एसी मध्ये कन्वर्ट करण्याकरता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर युज होतं आहे की नाही. मग हे आपलं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर युज केलेलं असेल आहे की नाही. आता हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे ना, याला एसी इनपुट देतं हायर व्होल्टेज, याचं काय कन्वर्ट करेल लोअर व्होल्टेज मध्ये. आणि आता आपल्याला पाहिजे डीसी. आता हे एसीचं एसी मध्येच करतं ना. ट्रान्सफॉर्मर काय करते, इट इज अ डिवाइस विच कन्वर्ट्स हायर व्होल्टेज टू लोअर व्होल्टेज और लोअर व्होल्टेज टू हायर व्होल्टेज विदाउट चेंजिंग इट्स फ्रिक्वेन्सी है ना. म्हणजे हे एसी व्होल्टेज तर एसी मध्येच ठेवते, फक्त फ्रिक्वेन्सी चेंज नाही करत, फक्त व्होल्टेजला कमी किंवा जास्त करत असते. क्लिअर. मग असं आपल्याला पाहायला मिळेल. मग आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपल्याला तर पाहिजे ती रेक्टिफायर, आपल्याला डीसी पाहिजे ना. मग एसी टू डीसी कन्वर्ट करण्याकरता रेक्टिफायर यूज होते. आता आपण कालच हाफ वेव्ह रेक्टिफायर पाहिलं, आज आपण पाहू फुल वेव्ह रेक्टिफायर. आता फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये 2 डायोड यूज होतात. किती डायोड यूज होतात देखील 2. ओके, लेट्स से याला नाव देऊ D1, हा देऊ D2. इथं टर्मिनल होता आपला A, इथं टर्मिनल होता B. ओके, त्यानंतर आपण काय केलं, आपण इथून एक लोड रेझिस्टन्स इथं लावला. फुल वेव्ह रेक्टिफायर करता एक वायर अशी घेतली, अशी जम्पर केली आणि इथं मधामध्ये लावली. समजलं. हे काय सांगते, जम्पर. याला काय म्हणतात, सेंटर टॅप. ह्या ट्रान्सफॉर्मरच्या सेंटरला काय केली मी, टॅप लावली. म्हणून हे जे ट्रान्सफॉर्मर आहे याला म्हणतात सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. काय म्हणतात, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. क्लिअर. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर समजलं काय असते. मग आता लक्ष द्या, यानं थोडासा खर्च वाटतो साहजिकच. आपण एकापेक्षा जास्त डायोड वापरले, त्यानंतर सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरलं तर थोडाफार महाग होणार का माणूस मॅडम. एवढ्या तेवढ्या पैशाची चिंता नाही करावी लागत आहे की नाही. मग आता कशी गोष्ट आहे, आता हे वर्किंग कसं करतं. हाय लोड रेझिस्टन्स याच्या अक्रॉस मध्ये आपण घेत असतो आउटपुट. मग पाय काय होते, आता जसं आपल्याला माहित आहे इनपुट एसी सायकल आपण पाठवत आहे ना. इनपुट एसी सायकल आपण पाठवत आहे, आपल्याला पाहिजे डीसी आउटपुट, युनिडायरेक्शनल आउटपुट पाहिजे है ना. युनिडायरेक्शनल आउटपुट आपल्याला कसं मिळेल पाहायचे. सुरुवातीला काय म्हणू मी, ड्युरिंग द फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी व्हॉट विल हॅपन, टर्मिनल ए बिकम्स पॉझिटिव्ह अँड बी बिकम्स निगेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह टू ए. सो कॅन आय से दॅट हा जो डायोड D1 चा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा पॉझिटिव्हला कनेक्ट केला जातो, बीच्या कनेक्ट होऊन जाईल पॉझिटिव्हला. सो पी टाईप पॉझिटिव्हला कनेक्ट झाला म्हणजे डायोड होऊन जाईल फॉरवर्ड बायस. म्हणजे समजून हे बटन चालू झालं. ओके, देन हा डायोड D2 चा पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट आहे. हा डायोड काय होऊन जाईल रिव्हर्स बायस मध्ये, हे बटन बंद होऊन जाईल. म्हणजे पहा इकडे केस 1 मध्ये आपण काय म्हणू, केस 1 मध्ये काय झालं, आपण म्हणू हे फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल है ना. फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. So during the first positive half cycle of AC, what will happen? Diode D1 becomes forward bias and D2 becomes reverse bias. D1 काय झाला फॉरवर्ड बायस, D2 काय झाला रिव्हर्स बायस. मग त्याच्यामुळे आता मी याला असं घेतो, केस 1 ची डायग्राम काढून घेतो. इकडे काय होऊन जाईल की हा इथून बटन चालू आहे म्हणजे हे बटन चालू राहील आहे की नाही.
त्यानंतर हा ए आहे, हा हे ना मी एक जनरल डायग्राम काढायचा समजण्या करता फक्त है ना. टर्मिनल ए पॉझिटिव्ह हा होता डायोड D1, त्यानंतर हा इथून असा गेला, हा डायोड D2 होता ना इथं. मग हा फॉरवर्ड बायस मध्ये बटन चालू आहे, हे काय राहील बटन बंद. मग बटन बंद राहील मी त्याला असं ओपन सर्किट दाखवून दिलं आहे की नाही. त्यानंतर हा होता लोड रेजिस्टन्स आहे आणि ही होती आपली बाकीची सर्किट. इथून झाला ना, इथून निघला होता असा आहे ना, इथं टर्मिनल होता सी. मग आता काय नाही, करंट कसा जाईल, करंट कसा फ्लो होईल मला सांगा. When diode D1 becomes forward bias and diode D2 becomes reverse bias, the current flows from A through D2, then through load resistance through center tap. समजलं? म्हणजे करंटची फ्लो समजली का. सो करंट फ्लो कसा होणार, करंट फ्लो A through D1 through load resistance आणि through C. And can I say that and we get the output across load resistance? Yes. During the first positive half cycle of AC, what will happen? D1 becomes forward bias while D2 becomes reverse bias. ज्या गोष्टी झाल्या त्याच आपल्याला इंग्लिश मध्ये सांगायचं आहे है ना. मी मराठीमध्ये सांगतो तुम्हाला काय झालं होतं आधी. ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल आली है ना, व्हाट विल हॅपन ड्यूरिंग द फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. D1 हो गया था फॉरवर्ड बायस. D1 का बरं फॉरवर्ड बायस झाला, कारण पॉझिटिव्ह टर्मिनल ए च्या पॉझिटिव्हला जोडला आणि D2 का बरं रिव्हर्स बायस झाला, निगेटिव्हला पॉझिटिव्ह जोडला. असं उलट झालं, पॉझिटिव्हला निगेटिव्ह निगेटिव्हला पॉझिटिव्ह, तर होऊन जातं रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस म्हणजे बटन बंद झाल्यासारखं काम करतं. समजून जाते बटन बंद आहे किंवा ते सर्किट कसं आहे, ओपन आहे ना. मग यावेळेस काय होईल की यावेळेस इथून करंट जाईल, ए मधून करंट जाईल, डी मधून जाईल, इकडे जाणार आहे का, कारण हा रिव्हर्स जाणार. मग त्याला जायला रस्ता कोणता आहे, लोड रेजिस्टन्स थ्रू असा जाईल, असं जम्प करून जम्पर वायरनी सेंटर टॅप मध्ये चालला जाईल. समजलं. सो आता हेच आपल्याला प्रोसिजर इंग्लिश मध्ये लिहायचे आहे ना. हे जे मी सांगितलं ना हेच आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचं. कसं म्हणेल मी, काय झालं होतं, ड्युरिंग द फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी terminal A becomes positive with respect to terminal A becomes automatically negative. Then because of this, positive terminal of A is get connected to the positive terminal of diode D1. That's why it is forward bias, and negative terminal of D2 is get connected to the positive terminal of diode D2. That's why D2 becomes reverse bias. Okay. Now, as diode D1 becomes forward bias, so it acts as a closed circuit, and D2 becomes forward bias, so it acts as D1 becomes forward bias, closed circuit, D2 becomes reverse bias, act as a open circuit. Then the current flows from A through D1 through load resistance through center tap into the center tap transformer. So we will get the output across load resistance in this way. So आपल्याला काय झालं, इथं आउटपुट मिळालं ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी. इथं आपल्याला आउटपुट मिळालं लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस. आता काय होते ड्युरिंग द नेक्स्ट हाफ सायकल, आहे की नाही, हे मिटवून देऊ. हे समजलेलं आहे तुम्हाला. मग काय नाही ड्युरिंग द आता केस टू मध्ये काय होणार आहे, केस 2 मध्ये आता पॉझिटिव्ह हाफ सायकल झाल्यानंतर कोणती सायकल येते, निगेटिव्ह हाफ सायकल. काय असं म्हणू की आता निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय आहे, ओके, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल, ओके, सायकल ऑफ एसी. समजून घ्या, मुद्दाम खराब अक्षर काढत आहे तुम्हाला समजेल, तसे खराबच आहे ना. मग पहा इकडे, ज्यावेळेस काय नाही की आपण काय करू, आता हाफ सायकल दुसरी हाफ सायकल घेऊ, निगेटिव्ह हाफ सायकल झाली की टर्मिनल ए आणि टर्मिनल बी चे काय होते, पोलॅरिटी चेंज होती है ना. सो ड्युरिंग द नेक्स्ट हाफ सायकल ए बिकम्स निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी बिकम्स पॉझिटिव्ह. मग कॅन आय से दॅट हे डायग्राम D1 बिकम्स निगेटिव्हला पॉझिटिव्ह रिव्हर्स बायस आणि D2 बिकम्स फॉरवर्ड बायस. मग काय म्हणू, हे जे डायग्राम होती आपली ट्रान्सफॉर्मरची, ओके है ना, हे रफ डायग्राम आहे ऍक्च्युली, सगळं बनवावं लागेल इथं, आहे की नाही. सो ही जी डायग्राम होती तर ए काय होऊन जात होता आपला, वर होता ए, खाली होता बी,
मग ए ला इथं ओपन सर्किट होऊन जाईल कारण D1 रिव्हर्स बायस आहे है ना. त्यानंतर इकडे लोड रेजिस्टन्स, इकडे बी नंतर इकडे है ना डायोड D2 राहील है ना. असं जाईल. लोड रेजिस्टन्स इथून जाणारा करंट असा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर सी मध्ये. ओके समजलं. मग आता काय होईल, आता याच्यामध्ये डायोड D1 काय म्हणते, रिव्हर्स बायस ऍक्ट एज ओपन सर्किट. देन D2 आता मला कोण करंट फ्लोची सायकल सांगेल, हा सांगा. देन करंट फ्लोज फ्रॉम B through D2, D2 load resistance, okay. B कसं राहील करंट फ्लो, द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो विल बी फ्रॉम B to D2 through load resistance through C, center tap. Okay, and the circuit is get completed. In this case the current flows through this, okay, and in this case the current flows through this, like this, है ना. दोनों केस में करंट फ्लोइंग थ्रू लोड रेजिस्टेंस की डायरेक्शन बदल रही है क्या, देखो इधर ही वरून खाली येत होता लोड रेजिस्टन्स मध्ये, इथूनही खाली डायरेक्शन बदलली का. कॅन यू से दॅट इन केस ऑफ निगेटिव्ह हाफ सायकल, ओके, द सेकंड हाफ वेव that is negative half cycle will also get rectified, है ना. पॉझिटिव्ह ड्युरिंग द नेक्स्ट हाफ सायकल व्हॉट विल हॅपन, पॉझिटिव्ह हाफ सायकल पुन्हा ही सुद्धा रेक्टिफाय होऊन जाईल आणि अशा प्रकारे सायकल लाईन करंट फ्लोची निगेटिव्ह मध्ये हे सुद्धा काय म्हणू मी, दोन्ही ज्या वेव्ह आहे म्हणजे फुल वेव्ह आहे, हाफ वेव्ह निगेटिव्ह हाफ वेव्ह पॉझिटिव्ह हाफ वेव्ह, सो हे पूर्ण जे एसी सायकलची वेव्ह आहे सगळ्याला रेक्टिफाय करत आहे. सगळ्याला रेक्टिफाय करत असताना याची डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द लोड रेजिस्टन्स कधी चेंज होत आहे का, कधीच नाही. समजलं मग तुम्हाला. मग as we know that the direction of current flowing through the load resistance will not change. क्लियर आहे इथपर्यंत काही डाऊट समजलं. मग हे आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. क्लिअर. फुल वेव्ह रेक्टिफायर कोणी सांगू शकेल का मला आता याचं एक्सप्लेनेशन हे काय कसं झालं, चला कोण सांगेल, ट्राय करा. काय आहे हा सांग. In the case first during the terminal A becomes positive. During first positive half cycle. During first positive half cycle, terminal A becomes positive and terminal B becomes negative. Then D1 has act as a forward bias and D2 act as a reverse bias. And if the current flow A through D1 through load resistance to center tap and will get circuit get complete and will get the output across load resistance. So in this way first half wave is rectified, Completed. Okay, very good. चलो नेक्स्ट हाफ सायकल तो कोण सांगेल, निखिल. काय चुकलं तर फाशी तोडी आहे. अमृता. During negative half cycle, then in case 2 during negative half cycle, terminal A became negative and terminal B became positive. Terminal A became negative and terminal B became positive. So D1 became reverse bias and D2 became forward bias. So the D1 becomes open circuit and D2 becomes closed circuit and the current flows through D2 through B2 load resistance and the center tap. And the output will receive the output across load resistance. In both the cases, we observe that the direction of output is same. That is, we'll get the unidirectional current flow. Unidirection को क्या बोलते हैं, DC. So the output we'll get across the load resistance is DC. Clear? Yes. लिया है. आता जनरल
झेनर डायोड काय आपण डोपिंग बद्दल काय शिकलो. डोपिंग मध्ये काय असते ऍडिंग इम्प्युरिटी टू द प्युअर सबस्टन्स. मग कसं असते माणसं मॅडम आपण काय करतो एक डायोडला कसं बनवत असतो आपण तिथं ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो आणि डायोडला बनवतो. हा मॉडरेटली डोप असतो डायोड आपला त्याला म्हणतो आपण पीएन जंक्शन डायोड आहे ना. झेनर डायोड हा एक स्पेशल पर्पज डायोड आहे. स्पेशल म्हणजे काही काहीचा उद्देश असते बरोबर. काही लोक ट्युशनला याच्याच करता येतात की त्यांचा उद्देश असते फक्त की आपल्याला बसून राहायला आणि काहीतरी 1 घंटा टाइमपास करायचा आहे ना. कारण घरच्यांना पाठवलं असतं एवढं तर करणारच पुढे. डोंट गेट पर्सनल हा हो की तुमच्यापैकी कोणी नाही आहे असा. मग आता असा स्पेशल पर्पज डायोड म्हणजे हा एक विशिष्ट उद्देशानं बनवलेला. मग कसं असते निखिल सर हा डायोड जर एका विशिष्ट उद्देशानं बनवला आहे की नाही याला नाव दिलं गेलं झेनर डायोड. झेनर डायोड काय आहे हा एक हेवीली डेव्ह डायोड आहे. याचा सिम्बॉल आपल्या जनरल डायोड सारखाच असतो थोडासा ट्विस्ट केला जातो. ओके आहे की नाही. हा झाला झेनर डायोड. झेनर डायोड हा हेवीली डोप डायोड आहे ना. कसा डायोड आहे हा रिव्हर्स बायस मध्ये सुद्धा वर्क करतो. आता आपण पाहिलं होतं आपलं जनरल डायोड. जनरल डायोड फॉरवर्ड बायस मध्ये वर्क करत होता. फॉरवर्ड बायसिंग कशाला म्हणतात पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह. हा फॉरवर्ड बायस मध्ये वर्क करतो आहे ना. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडलं निगेटिव्हला पॉझिटिव्ह जोडलं तर रिव्हर्स बायस मध्ये हा वर्क करत नाही. फॉरवर्ड बायस मध्ये वर्क करत होता आहे की नाही. पण झेनर डायोड आहे हा फॉरवर्ड बायस मध्ये साध्या डायोड सारखा युज करतो जनरल डायोड सारखा. पण मग जनरल डायोड सारखाच जर युज करायचा आहे तर झेनर डायोड वापरू का आपण. महाग कशाला दोन्हीचं यूज सारखंच आहे तर मग महाग कशाला यायचं सस्ता सुंदर टिको आहे की नाही. मग त्याच्यामुळे हा कशा करतात आता रिव्हर्स बायस मध्ये जनरल डायोड वापरला जात होता काय नाही कारण तो ओपन सर्किट सारखा ऍक्ट होता. पण झेनर डायोड वापरला जातो. झेनर डायोड हा स्पेशल पर्पज डायोड आहे की तो रिव्हर्स बायस मध्ये युज केला जातो. रिव्हर्स बायस मध्ये याची खासियत आहे. हा रिव्हर्स बायस मध्ये कसा लावता त्याला पाहिजे है ना. रिव्हर्स बायस मध्ये का लावतात हे पहिले शिकू. रिव्हर्स बायस मध्ये कसं काय काम करतो. जनरल डायोड तर रिव्हर्स बायस मध्ये काम करत नव्हते मग हा कसा करतो. आता पीएन जंक्शन डायोड हा मॉडरेटली डोप होता. झेनर डायोड हा हेवीली डोप आहे. हेवीली डोप असल्यामुळे ज्यावेळेस त्याला रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलं जातं म्हणजे इथं आपण एक घेतला व्होल्टेज सोर्स घेतला आणि इथं झेनर डायोडला इथे एक रेजिस्टन्स घेऊन घेऊ आहे की नाही आणि इथं झेनर डायोडला वापरून घेऊ. ओके त्याच्या अक्रॉस मध्ये लोड रेजिस्टन्स लावून टाकू. ज्याला नाव देऊन द्या काहीतरी सिरीज रेजिस्टन्स भेटते. ओके हा आपला सप्लाय आहे ना समजलं. हा आपला झेनर डायोड काय नाही काय होते ज्यावेळेस झेनर डायोडला रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केला जातो है ना. व्हेन झेनर डायोड इज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस त्यामुळे ज्यावेळेस जसं जसं आपण हे व्होल्टेज इनपुट व्होल्टेज ग्रॅज्युअली वाढत जातो तर आपल्याला याची इनपुट अँड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळते आहे ना. याची इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे किंवा याचे फॉरवर्ड बायसिंग मध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे जवळपास फॉरवर्ड बायसिंग मध्ये हा साध्या डायोड सारखाच वर्क करतो. ओके आणि पण रिव्हर्स बायस मध्ये काय होते जसं जसं एक व्होल्टेज वाढवलं जातं जसं जसं व्होल्टेज इन्क्रीज केलं जातं निगेटिव्ह व्होल्टेज याला आपण रिव्हर्स बायस व्होल्टेज म्हणू. काय म्हणू रिव्हर्स बायस व्होल्टेज. रिव्हर्स बायस जसं जसं व्होल्टेज वाढवलं जातं तसं तसं वाढतो. एक पर्टिक्युलर व्होल्टेजला याच्यामधून मॅक्झिमम करंट फ्लो व्हायला लागतं आहे की नाही. या व्होल्टेजला म्हणतात ब्रेकडाऊन व्होल्टेज. कोणतं व्होल्टेज म्हणतात ब्रेकडाऊन व्होल्टेज. आता याच्यात जे ब्रेकडाऊन होतात ते 2 प्रकारे होतात. एक तर असतं ॲव्हलांचे ब्रेकडाऊन आणि दुसरं असतं झेनर ब्रेकडाऊन. ॲव्हलांच ब्रेकडाऊन आणि झेनर ब्रेकडाऊन मध्ये फरक काय पहा. ॲव्हलांच ब्रेकडाऊन मध्ये काय होतं की ॲज यू ऑल नो दॅट इथं रिव्हर्स बायस व्होल्टेज वाढवल्यामुळे जे इलेक्ट्रॉन जे थर्मली जनरेटेड इलेक्ट्रॉन असतात हे खूप जास्त स्पीडने मूव्ह करायला लागतात. इकडे लक्ष द्या. खूप जास्त स्पीडने ते इलेक्ट्रॉन थर्मली आहे ना म्हणजे थर्मल एनर्जीमुळे इलेक्ट्रॉन काय होते की एकदम फास्ट स्पीडने फिरायला लागतात तर त्यांची कायनेटिक एनर्जी ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये वाढून जाते. मग समृद्धी मॅडम असे ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये वाढलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत आहे ना ज्यांची कायनेटिक एनर्जी खूप जास्त आहे हे आपल्या कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. कोव्हॅलंट बॉन्ड माहिती आहे तुम्हाला केमिस्ट्री शिकले तुम्ही आहे ना.
ह्या कोव्हॅलंट बँडवर जाऊन आदळतात आणि कोव्हॅलंट बँडला काय करतात, ब्रेक Break. करतात. कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाल्या की आपलं काम झालं आहे ना. मग तिथं हा रिव्हर्स बायस मध्ये काम करायला लागतं. दुसरं असतं झेनर ब्रेकडाऊन. झेनर ब्रेकडाऊन मध्ये काय होतं की या रिव्हर्स बायस व्होल्टेज काय करतं, रिव्हर्स बायस व्होल्टेज जास्त वाढवल्यामुळे आहे ना हे जे हेवीली डोप रिजन आहे, हा डायोड कसा आपला हेवीली डोप आहे, तो काय करून टाकतो, हेवीली डोपिंग असल्यामुळे तिथं याचं झेनर ब्रेकडाऊन होतं. जसं रिव्हर्स व्होल्टेज वाढत जातं तसे तसे काय करतात ते इलेक्ट्रॉन्स कोव्हॅलंट बॉन्ड तोडून टाकतात, आहे की नाही, समजलं. तर हे होतं झेनर ब्रेकडाऊन. आपल्याला ॲव्हलांच ब्रेकडाऊन किंवा झेनर ब्रेकडाऊनचे एवढं काही विशेष घेणं देणं नाही. मुद्दाम जनरल नॉलेज करता मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला फक्त एवढं माहित आहे की याचा रिव्हर्स बायस जसं जसं व्होल्टेज वाढत राहू एक पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइमला म्हणजे कट ऑफ व्होल्टेजला करंट एकदम मॅक्झिमम फ्लो व्हायला लागेल, आहे की नाही. हे होती याची व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स. आता हा वर्क पहा कसा करतो, जसं आहे ना हा आपल्यासारखाच आहे, त्याचा स्वभाव काही वेगळा नाही. जसं अमृता मॅडम कसा की आपल्या गल्लीमध्ये जर कोणी एखाद दोन आला आहे ना, आपण आपल्या मैत्रिणीसोबत खेळत असलो तर आपण विचारतो त्याला काय कोणाला घर पाहिजे, आहे की नाही, इधर कैसे आई तू, कोई लड़की है कि पूछते हैं उसको डेयरिंग डालते हैं क्या है क्या नहीं, सब इंक्वायरी करेंगे. अब सोचो ये क्या हुआ, कोई एक पर्टिकुलर है और तुम 6 लोग, तो तुम डोमिनेट कर सकते है कि नहीं. लेकिन सोचो उधर से 15-20 आ गए तो अपन अपनी बात करने की ट्यूनिंग बदल जाती है. हाँ आपको किसका घर चाहिए, करना क्या है ना. तो ये इसी तरह से झेनर डायोड है. मतलब क्या हुआ, अगर ज्यादा करंट फ्लो हुआ तो ये खुद का रेजिस्टेंस कम कर देता है, खुद का कम रेजिस्टेंस ऑफर करता है. कम करंट फ्लो हो रहा है तो ज्यादा रेजिस्टेंस ऑफर करता है कि नहीं. समझ में आया ना. अपन अकेले दुकानदार के पास में गए, मम्मी पापा के साथ में गए तो उसकी ट्यूनिंग बदल जाती ना. पहले बोला जाते ले क्या होना देखो चॉकलेट ले वाले हो बेटा हा पाहिजे है ना, आणखी बेटा 5 वाला दे मोठा दे. हाँ समझ में है ना, ऐसा. तो अब ये काम करता है झेनर डायोड. मग मानसी मॅडम झेनर डायोड काय करतो, ऍडजस्ट करतो. झेनर डायोडचा रेजिस्टन्स हा काय करत असतो, चेंज करतो. म्हणजे इथून जर जास्त करंट फ्लो आला, सपोज आपण म्हणू करंट जर 20 एम्पियर एवढा फ्लो होत आहे, 20 एम्पियर एवढा फ्लो होत आहे, तर हा रेजिस्टन्स किती 5 ओहम त्याला रेजिस्टन्स ऑफर करेल, लेट्स फॉर एक्झाम्पल आहे. तर याच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप होणार व्ही इक्वल्स टू काय असतं IR, किती होणार 20/5 200. अरे 100 होते रे ना, है ना 100 कितना होगा 100. तो क्या मैं कहूँ 100 वोल्ट. इसके अक्रॉस में वोल्टेज ड्रॉप कितना हो जाएगा. अगर यहाँ पे करंट चेंज होकर अगर चेंज होकर 25 एम्पियर हो रहा है तो रेजिस्टेंस कितना 4. समझ में आया, तुम लोग. ओके V इक्वल्स टू IR. फिर से इसके अक्रॉस में जो वोल्टेज ड्रॉप रहेगा वो कौन सा रहेगा. ये क्या करता है, अगर करंट बढ़ गया तो रेजिस्टेंस को कम कर देता, करंट कम है तो रेजिस्टेंस को बढ़ा देता, है ना. तो ये खुद के ये सेल्फ एडजस्टिंग प्रॉपर्टी की वजह से झेनर डायोड, क्या मैं कहूँ इसके अक्रॉस का करंट flowing through the Zener diode may get changed, but the voltage drop across Zener diode is always constant. So we'll get constant output across load resistance. है कि नहीं, बोल सकते हैं, है ना. तो so we'll get the constant output across load resistance. तो क्या मैं कहूँ ये प्रॉपर्टी कि करंट आने वाले करंट में कितना भी कम ज्यादा हो जाए लेकिन वोल्टेज कांस्टेंट है, ये आप किस चीज के काम में ला सकते हो. रेफ्रिजरेटर के कैसा, क्योंकि पावर कम ज्यादा होती है तो फिर अगर जसं आपण पाहतो की आता सगळं शांततेत चालू आहे, फॅन व्यवस्थित चालू आहे, अचानक हळूहळू फॅन स्लो होऊन जाते, पुन्हा एकदम फास्ट चालून जाते. हा व्हेरी गुड, व्होल्टेज रेग्युलेटर. समजलं अमृता मॅडम, समजलं तुम्हाला. मग हे कशामुळे होतं, व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे, करंट कमी जास्त झाल्यामुळे याच्यामधून फ्लो होणारा. फॅन असं तर चालत राहिलं फॅन खराब होईल, टीव्ही सोबत चालू राहिलं तर टीव्ही खराब होईल, फ्रीज सोबत चालू झालं तर फ्रीज खराब होईल, है ना. आपल्याला रेफ्रिजरेटर खराब करायचं आहे का, फ्रीज खराब करायचं आहे का, नाही. मग त्याच्याकरता कारण फ्रीजला तर कॉन्स्टंट सप्लाय येत राहिला तर ते व्यवस्थित राहील, त्याच्याकरता व्होल्टेज स्टॅबिलायझर लावतात किंवा व्होल्टेज रेग्युलेटर लावत असतात. समजलं. मग
हा जनरल डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर सारखा काम करतो. म्हणजे इनपुट करंट मे गेट व्हॅरी, काही अनसर्टेनिटीमुळे तो व्हॅरी होऊ शकतो, पण याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप नेहमी कॉन्स्टंट राहायला पाहिजे. समजलं? याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप कसा राहायला पाहिजे? नेहमी कॉन्स्टंट. सो त्याच्यामुळे याचा अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप कॉन्स्टंट राहतो, हा ठेवतो, म्हणून याला ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर सुद्धा युज करतात. सो डेनर डायोड यूज ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. हा पॉप्युलर यूज आहे, सगळ्यात मोस्ट पॉप्युलर यूज. समजलं? घ्या हे न्यूज. डायग्राम व्यवस्थित काढत जा रे.